सुदर्शन जगदाळे, आम आदमी पार्टी पुणे शहर अध्यक्ष। विद्युत जे महाराष्ट्र मंडळ आहे यांनी एक स्मार्ट मीटर इन्स्टॉलेशनचा एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये इन्स्टॉल करण्याचा एक घाट घातलेला आहे। मला असं वाटतं की विद्युत या क्षेत्रामध्ये लाईट नियमित नसणं, फ्लक्च्युएशन असणं, एकदा लाईट गेली तर तुमच्याकडे 12-12 तास लाईट नसतं, हे स्मार्ट सिटी पुणेसारख्या शहरामध्ये असणाऱ्या समस्या आहेत, उद्भवणाऱ्या समस्या नाही। आणि आपल्याकडे IT क्राऊड आहेत किंवा जे मेडिकल फील्ड आहेत, डॉक्टर्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत किंवा उद्योगधंदे आहेत, यांना सुद्धा लाईट नसते, त्यांना जनरेटरवर काम चालू लागतं। अनेक सोसायटीच्या लिफ्ट सुद्धा बंद असतात आणि त्यांना जनरेटर चालू करून त्या लिफ्ट चालू करावं लागतात। म्हणजे अनेक ठिकाणी तुम्हाला डिझेलचाही खूप खर्च असतो। इतक्या मोठ्या समस्या असताना याच्यावर धोरणात्मक बदल करून याला लोकांसाठी फायद्याची कशी लाईट देता येईल आणि 24 तास लाईट कशी देता येईल याच्यावर काम न करता महाराष्ट्र सरकारनं आणि देशभरामध्ये स्मार्ट मीटर इन्स्टॉलेशनचा प्रकल्प हाती घेतलेला आहे। मला असं वाटतं की ज्या मूलभूत सुविधा आहेत किंवा मूलभूत बदल असायला पाहिजे त्या MSEBीच्या मंडळामध्ये असेल किंवा विद्युत क्षेत्रामध्ये पूर्ण ते न करता असे काहीतरी मोठे भ्रष्टाचाराचे प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारले जात आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेला जे आपले ग्राहक आहेत त्यांना लुटण्याचे हे पूर्ण महाराष्ट्र सरकार सज्ज झालेलं आहे। आम आदमी पार्टी या पूर्ण प्रकल्पाचा विरोध करणार आहे आणि याच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टी रास्ता पेठेमधलं जे पॉवर हाऊस आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहे। तर मी सर्व पुणेकरांना विनंती करतो, सामाजिक संस्थांना इथल्या विनंती करतो किंवा जे जागरूक नागरिक आहेत अशांना विनंती करतो की हा स्मार्ट मीटर इन्स्टॉलेशनचा प्रकल्प आपण हाणून पाडला पाहिजे। या निषेध आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही सर्वांना एक अपील करतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद।